आज आम्हाला जायचं होतं मंदिरात दर्शनासाठी. त्यासाठीच आवरून आम्ही निघालो होतो. दुपारी खूप ऊन असतं त्यामुळं संध्याकाळी जायचं. बरेच दिवस झाले आम्ही काही दर्शनासाठी गेलोच नव्हते आणि आज यांचा बर्थडे होता. दरवर्षी हे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि अनुला घेऊन आज आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो. पूर्ण रस्त्यामध्ये ती एकदम शांत बसली होती. तिला खूप जास्त कळायला लागले. रस्त्याने चालताना ती इकडे तिकडे बघत होती आणि शांत बसलेली होती. तिथे गेल्यावर पण ती एकदम शांत होती, अजिबात त्रास दिला नाही. सगळीकडे गाड्या बघत होती, माणसे येणारे जाणारे बघत होती. तिला असं वेगळंच वाटत होतं. आज आम्ही तिला पहिल्यांदाच असं मंदिरामध्ये घेऊन आलेलो होतो. साईबाबाच्या मंदिरात आम्ही इथं दर्शनासाठी आलो होतो. तिथं दर्शन घेतलं आणि आम्ही काही फोटो काढले. मग पूर्ण मंदिर फिरवलं. खूप छान मंदिर आहे. हे मंदिराचं काम झाल्यापासून अजूनच छान वाटतं. इथं पूर्ण मंदिरामध्ये कुठं वेळ निघून जातो कळतच नाही. इथं बसायला पण छान जागा आहे, एकदम शांत वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळेसच आम्ही गेलो होतो. इथं खूपच छान वाटलं बघण्यासाठी. आणि सध्या या मंदिरामध्ये खूप गर्दी पण असते. दर्शन घेतलं आणि निघलो. हिला तर झोपच आली होती आणि निघायला लेटच झाला होता. अंधार पडायला लागला होता. मग घरी निघलो. जाता जाता म्हटलं जेवण करून जावं. तर इथं आम्ही ह्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलो होतो. जेवण केलं, घरी गेलो तर घरी यांचे काही मित्र आले होते यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला. छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.